आणि मंडळी आता लाईट्स गेलेले आहेत. खूप वर्कआउट केला म्हणजे पूर्ण हे पारायण यामध्ये आपल्या. नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आज वार आहे शुक्रवार. काल मी ब्लॉग केला नव्हता, तर चला मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी आता मी ड्रेस घालून यासाठी बसली आहे कारण मला जायचं आहे बाहेर. तुम्हाला तर माहिती आहे गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे आणि त्यामुळे मला गुरुपौर्णिमेपर्यंत गजानन महाराजांची पोथी वाचायची. माझ्याकडे गजानन महाराजांची पोथी होती, परंतु ती आता माझ्याकडून मिस झालेली आहे. कारण 5-6 महिन्यापूर्वीसुद्धा मी गजानन महाराजांची पोथी 7 दिवस वाचली होती, परंतु आता मला ती मिळत नाही आहे. कारण घरामध्ये बऱ्याच गोष्टी मी चेंज केल्या होत्या, त्यामुळे मला वाटतं की मी त्यामुळे मला असं वाटतं की ती पोथी मी कुठेतरी दुसरीकडे ठेवली. तर सकाळी मी सगळीकडे शोधलं आणि मला ती पोथी काही मिळाली नाही. त्यामुळे आता मी शोधण्यात वेळ न घालवता मार्केटमध्ये जाते आणि गजानन महाराजांची पोथी घेऊन येते. तर यासाठीच मी स्पेशली आता बाहेर चाललेली आहे आणि उद्यापासून गजानन महाराजांची जी पोथी आहे ती वाचायला सुरुवात करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बाहेर जाण्यापूर्वी माझी जी नखं आहे ती खूप वाढली, तर ती आता मी कट करून घेते आणि नंतर निघते. तर चला मंडळी, आता मी निघालेले आहे मार्केटमध्ये. तर आता सुरुवातीलाच मी एका बुक स्टॉलमध्ये आली आणि इथून मी गजानन महाराजांची ही पोथी आहे ती घेतली. त्यांनी सुरुवातीला मला खूप मोठी दाखवली, परंतु मला आटोपशीरच हवी होती, त्यामुळे मी ही घेतली. त्यानंतर इथे मी फ्रूट घ्यायला आली, आंबे घेण्यासाठी मी इथे आली होती. आणि नंतर मी इथे काका बसले होते, त्यांच्याकडून लिंब घेतले. लिंब घेऊन झाल्यानंतर गाजर आणि बीटसुद्धा घेतलं. त्यानंतर इथे मी साबुदाणा अर्धा किलो, शेंगदाणा अर्धा किलो आणि भगर अर्धा किलो घेतलेली आहे. ऑलरेडी साबुदाणा माझ्याकडे आहे. मी डीमार्टमध्ये नाही घेत कारण मला माहिती नाही साबुदाणा तिकडचा कसा असेल, आणि शेंगदाणे पण मी जास्त नाही भरत कारण खराब होतात. तर आता मी घरी आलेले आहे आणि हातपाय धुतलेले आहेत. तर आता मला खूप भूक लागलेली आहे, तर आता मी जेवून घेते. आता वाजलेले आहेत घड्यात 12:10. चला आधी मी जेवून घेते आणि नंतर कपडे वगैरे चेंज करते कारण मला खूप भूक लागलेली आहे. तर चला भाजी काय केली आहे ते तुम्हाला दाखवते. तर आज स्वयंपाकामध्ये चपाती आणि चवळीची भाजी केली होती आणि आज मी चवळीच्या भाजीमध्ये पनीर पण मिक्स केलं होतं. कारण पनीरची नुसती भाजी खायला रोज रोज कंटाळा येतो, त्यामुळे मी आता सध्या ठरवलं आहे की प्रत्येक भाजीमध्ये पनीर घालायचं. आणि पनीर मी घरच्या घरीच बनवते कारण सध्या बाहेर फेक पनीर मिळायला लागलेलं आहे, त्यामुळे घरीच आता दूध जास्त वाढवलं आहे आणि त्यामध्येच मम्मी 1 लिटरमध्ये पनीर बनवते आणि त्यामुळे सगळ्यांनाच खायला मिळतं. तर चला मंडळी, आता मी जेवून घेते. एक घास मस्त झाल्या. चवळी महेश गुरे यांना खूप आवडते, त्यामुळे आठवड्यातून 1-2 वेळा चवळीची भाजी पण करायला लागली आता सध्या. तर आताच माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मार्केटमधून म्हणजे बुक स्टॉलमधून मी गजानन महाराजांचं महात्म्य आणलेलं आहे. तर हे तुम्हाला दाखवायचं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता, श्री गजानन महाराज महात्म्य संपूर्ण पारायणकरिता. यामध्ये 21 अध्याय असतात. तर बरेच जणांना हे माहिती असेल आणि बरेच जण हे पारायण करत असतील. तर मी सुद्धा यापूर्वी बऱ्याच वेळा केलेलं आहे. म्हणजे माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हासुद्धा मी केलं होतं आणि खूप छान अशी अनुभूती येते गजानन महाराजांची. तर त्यामुळे मी आता ठरवलं की आता गुरुपौर्णिमा येतेच आहे, तर आपणसुद्धा पारायण करावं. ॲक्च्युली मला खूप लेट सुचलं. मला माहितीच नव्हतं की गुरुपौर्णिमा एवढ्या लवकर आलेली आहे, जवळ आलेली आहे. काल कॅलेंडरमध्ये बघितलं तर गुरुवारीच आहे, त्यामुळे पटकन निर्णय घेतला काल रात्री आणि आता आपण महात्म्य वाचूया महाराजांचं. आणि असं काल रात्री ठरवलं आणि मला वाटलं की पुस्तक माझ्याजवळ आहेच, त्यामुळे मी निश्चिंत होती. फोटो आहे माझ्याकडे, परंतु पोथीसुद्धा आहे हे माहिती आहे, पण घरातल्या घरातच कुठे मिस झालं आहे मला समजत नाही आहे. तर महाराजांनीच माझी परीक्षा बघितली आज अक्षरशः, कारण मी पूर्ण तयारी केली होती आजच पारायण करायचं म्हणून, परंतु पुस्तक काय मला भेटलं नाही. महाराजांना म्हणजे कदाचित नवीन पुस्तक यावं घरामध्ये हीच इच्छा असेल महाराजांची, म्हणून असं हे घडलं असेल. तर चला
आता नवीन पुस्तक पण आलं आहे, तर उद्यापासून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची. तर कसं कसं होईल ते मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेन. तर चला भेटूया नंतर. आता केतू आलेली आहे स्कूलमधून. कसा गेला आजचा दिवस बाळा? दमली? झोपतेस थोडा वेळ? झोप काढ जरा. ते क्लासेसमुळे झोप पूर्ण होत नाही ना मॅडमच्या आमच्या. तर आज पूर्ण वेळ झोप काढायचं, दुसरं काही करायचं आहे आणि नंतर क्लासला जायचं आहे. क्लास आहे ना आज? हां, डबा खाल्लास का? बाकी आहे का? भाजी कशी वाटली? आवडली ना? काय व्यायाम करते बेळा? जा हातपाय धुवा आधी पहिले. जा. जेवणार आहे का आधी पहिले झोपणार आहेस? हां, मग जेवून घे. तर आता केतूसाठी मी सोया राईस बनवते. म्हणजे राईस बनवलेला आहे, आता त्यामध्ये सोया मिक्स करायचं आहे आणि फोडणी टाकायची आहे. तर आता सध्या मी आणि केतूसुद्धा सोया खायला सुरुवात केलेली आहे, कारण सोयामध्ये भरपूर. तर आता घड्याळात 5 वाजायला 10 मिनटं कमी आहेत. तर आता मी निघालेली आहे जिमला. आज वेदांत माझ्यासोबत येत नाही आहे, कारण त्याची तब्येत ठीक नाही आहे. तो अजून जेवलासुद्धा नाही आहे. तर आता मी त्याला सांगितलं आहे जेव आणि जरा विश्रांती घे. तर चला मंडळी, आता मी जिमला जाऊन आल्यानंतर आपण भेटूया. तर आता वाजलेले 6:30 आणि मी जिमवरून घरी आलेली आहे. आज खूप वर्कआउट केला, म्हणजे जवळजवळ 6:30 वाजेपर्यंत मी होती. 4:45ला मी गेली होती ते 6:30 वाजेपर्यंत. तर छान मस्त वर्कआउट झाला. आज मला बऱ्यापैकी घाम पण आला आणि खूप छान वाटते. तर त्यामुळे आता मी फ्रेश होते, कपडे चेंज करते आणि त्यानंतर आपण भेटूया. मंडळी, तुम्ही इथे बघू शकता देवघराच्या बाजूला मी इथे टिपॉय ठेवलेला आहे आणि टिपॉयवरती मी चौरंग ठेवलेला आहे आणि बाजूला मी इथे गणपतीची रोजची जी रांगोळी काढते. ओ शिट. तर इथे तुम्ही बघू शकता गणपतीची जी रांगोळी आहे ती मी इथे ठेवलेली आहे. म्हणजे इथे जेव्हा मी देवघराच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवते तर आता तिथे मला अडचण होत नाही. तर आता रोज आता 5 दिवस मला जे पारायण करायचे ते मी ह्याच्यावरतीच करणार आहे. तर अशा पद्धतीने मी तयारी केलेली आहे. आणि मंडळी, आता लाईट्स गेलेले आहेत, त्यामुळे व्लॉग मी थोड्या वेळाने सुरू करेन. मंडळी, केतू आलेली आहे क्लासमधून. वाजले आहेत 9:05 आणि तिला जाम भूक लागली, हो ना? तर चला मंडळी, मी सोया बनवलेला आहे. शकता सोया मी आता परत गरम करते. सोया राईस केलेला आहे. आज जरा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आधी भात शिजवला आणि सोया पण वेगळा शिजवलेला आहे, कारण वेदांना थोडंसं मऊ लागतो. आज त्याची तब्येत जरा नरम गरम असल्यामुळे तो थोडाच खाणार आहे. त्यामुळे आज आम्ही सगळेच जण आज सोया राईस खाणार आहे आणि चपात्या पण आहेत आणि भाजी पण आहे. तर आधी मी केतूला गरम गरम सोया देते. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.